नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण जर पाहिलं तर 92 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची। शेतकरी मित्रांनो, जी नमोची अपडेट समोर येत आहे, तर या अपडेटनुसार जवळपास 2 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत नमोच्या 8व्या योजनेपासून। आणि आपण जर पाहिलं तर 90,41,000 शेतकरी बांधवांनाच फक्त नमोचा 8वा हप्ता हा भेटणार आहे। आता हे जे 90,41,000 शेतकरी बांधव आहेत त्यांना फक्त नमोचा 8वा हप्ता हा भेटणार आहे। मग जे 2 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत, तर ते शेतकरी बांधव कोणते आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आतापर्यंत PM किसान योजनेच्या 21 हप्त्यांचा आपण लाभ घेतला। यामध्ये जर आपण पाहिलं तर PM किसानच्या 20 हप्त्यांपर्यंत 92,41,000 शेतकरी बांधव पात्र होते, त्यांना त्या योजनेचा लाभही भेटला। परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर PM किसानचा 21 हप्ता ज्यावेळेस वितरित झाला, त्यावेळेस फक्त आणि फक्त 90,41,000 शेतकरी बांधवांनाच त्याचा लाभ भेटला, म्हणजे 2 लाख शेतकरी बांधव यातून वगळण्यात आले। आता ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होत्या, त्यावेळेस जे शेतकरी बांधव म्हणजे ज्या सर्व शेतकरी बांधवांनी फॉर्म भरले किंवा मग जे शेतकरी बांधव PM किसान योजनेमध्ये होते, त्यानंतर नमो शेतकरी योजनेमध्ये होते, PM किसान आणि नमो शेतकरी योजनाच नव्हे तर लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा आपण विचार करू शकतो। ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या, त्यावेळेस प्रत्येक महिलेने ज्या प्रत्येक महिलेने फॉर्म भरला, ती प्रत्येक महिला ही लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरली। जसं की निवडणुका पार पडल्या, रिझल्टही लागला, भूतन भविष्य असं महायुती सरकार निवडून आलं आणि त्यानंतर एक महिला वगळण्यात आल्या, म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक अटी घालण्यात आल्या आणि त्या अटींच्या माध्यमातून अनेक लाखो महिला वगळण्यात आल्या। जसं की आता PM किसान योजनेतून 2 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत। मग आता PM किसानच्या 21व्या हप्त्याचा लाभ जसा की 90,41,000 शेतकरी बांधवांनाच भेटला, अगदी त्याच शेतकरी बांधवांना म्हणजे त्या 90,41,000 शेतकरी बांधवांनाच फक्त आता नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकमेकांना अटॅच आहेत आणि जे शेतकरी बांधव PM किसान योजनेसाठी पात्र असतात, तेच शेतकरी बांधव पुढे नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात। मित्रांनो, आता जे 2 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत, तर ते 2 लाख शेतकरी बांधव नक्की कोणते आहेत? त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात आला। जसं की एका कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा हे तिघं जर PM किसानच्या 20 हप्त्यांपर्यंत लाभार्थी असतील, पात्र असतील आणि त्यांना त्या योजनेचा लाभही भेटत असेल, तर त्या शेतकरी बांधवांपैकी म्हणजे त्या कुटुंबातील 21व्या हप्त्यासाठी फक्त आणि फक्त ती महिलाच पात्र ठरलेली आहेत। म्हणजे एका कुटुंबातील महिला पात्र आहेत आणि पुरुष हे जे आहे ते बाद करण्यात आलेले आहेत। म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की एका कुटुंबातील एकच व्यक्ती शेती करते आणि बाकीच्या व्यक्ती आहेत त्या शेती करत नाही। आपण जर दुसरीकडे पाहिलं कुठल्याही शासकीय स्तरावरती जर आपण नवरा आणि बायको म्हणजे पती आणि पत्नी जर काम करत असतील, तर दोघांनाही त्या ठिकाणी पेमेंट दिलं जातं। परंतु शेती ही एकमेव शेती हा व्यवसाय असा ठरलेला आहे की त्यामध्ये पती आणि पत्नी या दोघांतून एकाच व्यक्तीला लाभ देण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांवरती येथेही खूप अन्याय झालेला आहे। आता राहिला दुसरा प्रश्न की ज्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला तर लाभ देण्यात आलेलाच आहे, परंतु दुसरी जी अट घालण्यात आली ती म्हणजे ज्या शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात ते शेतकरी बांधव सुद्धा PM किसानच्या 21व्या हप्त्यापासून वगळण्यात आले। त्यानंतरची महत्त्वाची अट होती ती म्हणजे जे व्यक्ती मृत पावलेले आहेत, त्या मृत व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी PM किसानचा 21वा हप्ता दिला गेला नाही, म्हणजे त्यांचाही हप्त्यातून नाव वगळण्यात आलेलं आहे। आणि असे जर आपण एकंदरीत ज्या काही अटी होत्या त्या अटींचा जर विचार केला तर यामध्ये 2 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आले आणि 90,41,000 शेतकरी बांधवांना PM किसानच्या 21व्या हप्त्याचा लाभ भेटला आणि त्याच फक्त आता 90,41,000 शेतकरी बांधवांना पुढे जाऊन नमोचा जो 8वा हप्ता आहे हा वितरित होणार आहे। आता शेतकरी बांधवांना पडलेला मुख्य प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार? मित्रांनो, आता जर आपण सध्या विचार केला तर आता निवडणुकांच्या आचारसंहिता लागू आहेत आणि या आचारसंहितेदरम्यान शासकीय योजनेचा लाभ शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीये। त्यामुळे आपण जर पाहिलं तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निवडणुका किंवा मग आचारसंहिता लागू असणार आहे।
आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये निवडणुका आहे, त्यानंतर निकाल आहे आणि त्यानंतर म्हणजे एकंदरीत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मग तिसऱ्याही आठवड्यामध्ये तो जाऊ शकतो. कारण सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजनांचा लाभ सध्या शेतकरी बांधवांना भेटतोय, हा लाभ दिलेल्या वेळेत भेटत नाही आहे, खूप विलंब होतो. यासाठी PM किसानचा हप्तासुद्धा विलंबानेच वाटप झालेला आहे आणि त्यामुळे नमोचा जो 8वा हप्ता आहे, हाही 8वा हप्ता हा डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा मग तिसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. आता मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC कंप्लीट असणं आवश्यक आहे. तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस असणं आवश्यक आहे. तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची सर्व कामे पूर्ण आहेत त्याच शेतकरी बांधवांना यातून लाभ भेटलेला आहे. म्हणजे जसं की PM किसानच्या योजनेसाठी 90,41,000 शेतकरी बांधव पात्र ठरले होते, परंतु आपण जर पाहिलं तर यामधून सुद्धा काही शेतकरी बांधव वगळण्यात आले. जसं की ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट नाही, ज्या शेतकरी बांधवांचं लँड रेकॉर्ड यस नाही किंवा मग आधार हे बँकेला लिंक नाही, अशा सुद्धा कारणांमधून त्यातून त्या 2 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव अशा कारणांमध्ये सुद्धा वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही जर KYC असेल, लँड रेकॉर्ड असेल, आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल आणि त्या कारणांमुळे जर PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेले असाल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा झालेला नसेल, तर त्वरित तुम्ही जी तुमची गोष्ट अपूर्ण असेल ती पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो नमोचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे, त्या 8व्या हप्त्याचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होईल. मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेबद्दलची संपूर्ण अपडेट. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.